मग आपण नेहमी आपल्याकडे काय आहे याचा विचार करायचा, काय नाही याचा विचार नाही करायचा. जेव्हा जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता वाटेल, दुःख येईल, त्यावेळेस हा विचार करायचा की जे नाही ना त्याचा विचार करू आपण, नंतर करू, पण आता काय त्याचा विचार करू. तुम्ही यादी काढली ना त्यावेळेस असं वाटेल की अरे जगातले सगळ्यात श्रीमंत आपण आहे. त्या अलेक्झांडर शेक्सपियरचं वाक्य तुम्हाला थोडं सांगितलं तुम्ही, आहे का लक्षात? त्याचं वाक्य असं होतं की माझ्या पायात बूट नसल्याचं दुःख मला तिथपर्यंतच होतं जोपर्यंत मी पाय नसलेला माणूस. जगामध्ये आपल्याला किती किती दिलंय ईश्वरानं, सुंदर शरीर दिले, हात पाय डोळे नाक तिथे दिले. कुठल्या गोष्टीसाठी दुःख मानायचं आपण? हे डिप्रेशन मधून फ्रस्ट्रेशन मधून बाहेर येण्याची उत्तर ज्ञानेश्वरी देते. सुख दुःखे समे कृत्वा, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं आणि लाभाला न धरावे. लाभ होते हानी होती याला चालत राहणे, सदैव सैनिका पुढे चालावे, हे त्याचा घोषवार आहे. हा बी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ज्ञानेश्वरीतून मिळते की सुख दुःखांमध्ये आपण समान राहिलं पाहिजे, आपण आपलं सदाचाराने जीवन जगलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन करत आपलं जीवन जगलं पाहिजे, भगवंत भक्तियोग आपल्या जीवनात असला पाहिजे. सतत मुखाला भगवंताचं नामचिंतन, आपल्याला ज्या भूमिकेत आपण आहोत तिथलं एकदम शुद्धाचरणानं आपण आपलं कर्म करणं, हा सगळ्याचा घोषवार आहे. याच ठिकाणी येऊन सगळं थांबूया. काही प्रश्न कोणाला? काहीच प्रश्न नाही. निर्द्वंद्व निशंक विचारत आपण सुखानंद हृदय स्थिरावला, अशा अवस्था आहे सगळ्यांच्या. खरं सांगा ज्ञानेश्वरी कोणी वाचतो?